पडला कुंभार खाली आणि लगेच काय केलं, पालव घेतलं, भाकर त्या पालवामध्ये बांधली, कोल्ह्यास टाकलं, चटणी टाकली आणि त्यानंतर तिनं ते पालव घेतलं आणि लगेच हातामध्ये विळा घेतला, निघाली शेतामध्ये कामाला जायला. त्यावेळेला पोरानं ठरवलं की आज आई कुठं जाती बघायचंय. ते पोरग आईचा पाठलाग करत थांबलं आणि बरोबर आई निघायच्या टायमाला दारामध्ये गोट्या खेळत बसलं. असं आईला वाटावं की पोरग आता खेळायले, मागं लागणार नाही. आणि म्हणून काय झालं, पोरग गोट्या खेळता खेळता आईकडे गेलं, म्हणलं आये मला संग ने की, मला पण तुझ्या सोबत ने ना, मला पण बघू दे ना. आता तिला वाटलं एवढा उन्हाचा पारा, कुठं पोराला न्यायचं, काय करायचं, त्याला कुठं ठेवायचं, काम करायचं का लक्ष द्यायचं, मनात अनेक प्रश्न होते. आणि म्हणून तिनं काय केलं, पोराच्या हातात रुपया काढला आणि पोराकडे दिला आणि म्हणले जाय बाळा गोट्याच खेळ. पोरग म्हणला नाही माय, रुपया नाही पाहिजे, संगच यायचं. नाही नाही हे धर तुला रुपया. आणि त्यावेळेला मग त्या पोराच्या हातात दिलेला रुपया त्यानं घेतला, खिशात टाकला आणि म्हणला नाही आहे मी येणार म्हणजे येणार. ती म्हणे नको वागा, येऊ नको रे, लय उन्हाचा पार आहे, ऊन बिन लागल, माय चटका लागल, बस घरी उगा कुठं दुखणं अंगावर काढतो. असं म्हणून त्या आईनं काय केलं, पोराला घरामध्ये ठेवलं आणि आई निघून गेली. पोरग मोठं इपितर होतं, ऐकत नव्हतं. पोरानं आईचा आडोसा घेतला, माय गेली का हो, गावाची वेस वलांडली. आईच्या मागं मागं पोरग जायचं, आईला भास व्हायचा, पोरग मागं यायले का काय, असं आई मागं फिरून पाहायची. पोरग दगडाच्या आड जायचं, पोरग झुडपाच्या आड जायचं, पोरग झाडाच्या आड जायचं. चालता 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 ती आई त्या शेतामध्ये पोहोचली आणि पोहोचल्याच्या नंतर ज्या शेतामध्ये आई काम करायची त्या बांधावरती उभं राहून त्या पोरानं आवाज दिला, अगं आई बघ मी आलो. त्यावेळेला आईला वाटलं अरे माझ्या पोराचा आवाज. त्यामुळे आई दचकली, नाही नाही भास झाला असेल, कशाला येईल इतक्या लांब. 2 किलोमीटरचा प्रवास होता. पोरग चालत चालत गेलं, दुसरा आवाज दिला, अगं आई बघ ना आलो ना मी, बघ ना आई इकडं बघ. अरे बापरे, आईनं पाहिलं खरंच पोरग आलं एकशी. त्यावेळेला आईला थोडासा राग आला, पण आईची माया, परत जवळ घेतलं, म्हणलं बाळा कशाला आलास र, आता आलास ना बस. शेतातल्या लिंबाच्या झाडाखाली पोराला बसवलं. बघता बघता 10, 10:30, 11 वाजले, 12 वाजले, 12:30ची वेळ होती आणि त्या रस्त्याच्या बाजूला शेताच्या बाजूला एक गारीगारवाला जात होता. गारीगार माहिती ना तुम्हाला इकडं, आईस कांडी माहितीये का, आमच्याकडे गारीगार म्हणतात, मला इकडं माहित नाही. गारीगार म्हणजे आईस कांडीवाला जात होता. त्या आईस कांडीवाला जात होता, आरुळी देत होता, लेलो लेलो आईस कांडी लेलो, लाल है, गार है, गोड है, अच्छी है, अरे वा उन्हाळ्याची आहे, घ्या घ्या म्हणून आवाज देत होता. त्या पोरानं आईकडं पाहिलं आणि आईनं पोराकडं पाहिलं. दोघांना एकमेकांचा भाव समजला. आईनं सांगितलं तुला रुपया दिल्यानं सकाळी, हो माय दिलाय, जाय गारीगार घे. असं करता करता पोरग जोपर्यंत जायचं तोपर्यंत तो गारीगारवाला थोडा लांब निघून गेला आईसकांडीवाला. ते पोरग आवाज देत देत त्याच्या मागं पळतय, ओ मामा थांबा की जरा, द्या ना, यायलो ना मी, हे बच्चे जल्दी आजा म्हणून तो गेला. आईसकांडीवाल्याच्या जवळ गेला, उभं राहिला आणि त्यावेळेला आईसकांडी त्यानं काढली. त्या माणसाने त्या डब्यातून काढली, मस्त वापरलेली. वापा येत आहेत, उन्हाचा पारा आहे, लाल वापा येत आहेत. अरे वा इतकी छान दिसणारी आईसकांडी, मी खाल्ल्याच्या नंतर माझा गळा किती थंड पडेल, किती बरं वाटेल ना, पोटातली आग राहील, किती छान वाटेल. पोराच्या मनात विचार येत होते. आणि दुसऱ्या क्षणाला पोरानं आपल्या फाटक्या त्या खिशामध्ये, शाळेच्या चड्डीतल्या त्या खिशामध्ये हात टाकला आणि 1 रुपया काढला. एकाकडे गारीगार होती आणि एका हातामध्ये रुपया होता. पोरानं असा रुपया देण्यासाठी हात वर केला. हात वर केल्याबरोबर पोराचं लक्ष त्या रुपयाकडे गेलं. पोरानं रुपया पाहिला, अशी मूठ आवडली, परत खिशामध्ये टाकली आणि टाकल्याच्या नंतर पोरग खाली मान घालून निघून जायला लागलं. माघारी फिरलं. आईसकांडीवाले म्हणलं, ए बच्चे अरे क्या हुआ, लेने का नाही क्या, पैसे नाही क्या, रहने दे लेके जा. तसंच पोरग चालायला लागलं. चालणारं पोरग पळता पळता रडायला लागलं. पोरग पळतंय रडतंय, थांबत नाही. आईजवळ गेलं, आईच्या पोटाला मिठी मारली आणि आईच्या पोटाला मिठी मारून पोरग जोरजोरात रडतंय. पोरग रडतंय जोरजोरात, पोरग रडतंय. आईला मिठी मारली, आईला जवळ घेतलं आणि आईला वाटलं अरे काय झालं, आलाय पण हातात गारीगार नाही, काय झालं बाळा, भेटलं नाही का गारीगार, पडलास का, लढला का, लागलं का, खर्चटलं का, काटा बोलला का रे, अरे काय झालं, का रडतोय, दिल नाही का 1 रुपयात गारीगार, हे घे अजून पैसे घेऊन जाय, घेऊन ये ना. नाही माय, पोरग जोरदार रडतोय, काहीच बोलत नव्हतं. त्या क्षणाला त्या पोरानं आपल्या आईला बाजूला केलं. आईला म्हणी माय बस. माईला बसवलं आणि त्याच्या खिशात दिलेला 1 रुपया जे होता त्या 1 रुपया असा हातात घेतला. लक्ष देऊन ऐका. असा 1 रुपयाचा हात आपल्या आईकडे केला
पोराची नजर त्या 1 रुपयावर गेली, आईची नजर 1 रुपयावर गेली. पोरग रडायला लागलं आणि आई रडायला लागली. पोरानं गारीगार यासाठी खाल्ली नाही, पोरग रडत रडत त्याच्यासाठी माघारी आलं. पोरग गारीगार विकत त्याच्यासाठी घेऊ शकलं नाही माझ्या मावल्यांनो बांधवांनो, कारण जो 1 रुपया त्याच्या माईनं त्याला गारीगार खाण्यासाठी दिला होता, त्या 1 रुपयाच्या नाण्यावर, त्या 1 रुपयाच्या शिक्क्यावर बाबासाहेबाचा फोटो होता. अरे तिसरीच्या पोराला कळलं रे की बाबासाहेब काही विकायची वस्तू नाही. बाबासाहेबाला ऐकून आपलं पोट भरायचं नसते माझ्या मावल्यांनो, माझ्या बांधवांनो. बाबासाहेब तुमचा माझा आत्मा, तुमचा माझा श्वास, तुमची माझी प्रेरणा, तुमचं सर्वस्व, माझं सर्वस्व बाबासाहेब. बाबासाहेबाची चवळ विकून बाबासाहेबाला विकून पोट भरत नसतात हे त्या पोराला कळलं. आणि आमच्या समाजातल्या 70 वर्षाच्या डांगराला कळत नाही. 3-3 वाजेपर्यंत वाट पाहते मताचे पैसे कुठून यायलेत आणि हाय का नाही काही. अरे बाबासाहेबाची लेकरं रडत होती, रमाईची लेकरं रडत होती, त्यावेळेस मरत होती बाबासाहेबाची लेकरं. त्यावेळेला बाबासाहेब काय म्हणले माहितीये, रामू रडू नको. अगे ही आहे ना हिंदू, ही आहे ना तुझी हिंदू ग. इंजेक्शन नाही भेटलं म्हणून काय झालं, हिच्यात बघ ना हिंदू. ही आहे ना राजरत्न, हा आहे ना रमेश, हा आहे ना गंगाधर, हे आहेत ना तुला रामू. सांत्वन करतो बाबासाहेब रमाईच. आणि आमची हिंदू काय म्हणती, हा कायची रमाईन कायचा बाबासाहेब, कुठून निघतात का पहा म्हणतात का नाही. आमच्याकडे म्हणतात बरं, इकडे मला माहित नाही, तुम्ही चांगले लोक आहेत. बाबासाहेबांची चळवळ जिवंत ठेवा. बाबासाहेबांच्या चळवळीसाठी स्वाभिमानी आणि इमानदार राहा. एवढंच सांगण्यासाठी मी तुमच्यापर्यंत 300 किलोमीटरहून आलो. मला या ठिकाणी बोलवलं, माझा सन्मान केलात. आणि जाता जाता एक वामनराज कर्डकांचे एक छोटंसं ताई, आता मोजून 10 सेकंद, आता बोलत नाही मी, हे झालं की थांबतो. लक्षात ठेवा, मला हे सांगायचं होतं, हे लोक अन्याय का करतात आपल्यावरती, आपल्या समाजावर अन्याय का होतो. आणि अन्याय होत असल्यामुळं आता या अन्यायाची पार्श्वभूमी वामनराज कर्डकांनी सांगितली. या ठिकाणी तुम्ही मला बोलवलं, सन्मान केलात, त्याबद्दल सर्वांचे आभार. प्रेरणाभूमी अशोक वाटिका, प्रेरणाभूमी ट्रस्ट आणि महिला महासंघ अकोला यांचं मी हार्दिक स्वागत करतो. मी तुमच्यातलाच म्हणले ना, त्याच्यामुळे आभार नाही मानणारा, मी तुमचे धन्यवाद मानतो, कारण तुम्ही बसलात ऐकण्यासाठी. आणि मला वाटलं कोणी थांबतंय का नाही की आता ये बेटा ये, तुला भाषण करायचं ना, कम ये. ती बऱ्याच वेळची थांबली. हा झालं आता माझं झालं की तुझे, आता हिचं भाषण सगळ्यांनी ऐकायचं. कुठं काय खुपतय, कुठं काय दुखतय, अरे कुठं काय खुपतय, कुठं काय दुखतय, मला हे सारं कळतय र. तुझ्या मनाचं मांद जळतय र, तुझ्या मनाचं मांद जळतय र. मनाचं मांद काय जळतय, गाय गोठा कुणी झाडीना, लाकूड फाटा कुणी फोडीना, तुझं ढोर कुणी ओढीना, तुला हात कुणी जोडीना. अरे हे भीमाचं पोरग, अरे हे बुधाचं पोरग, हे भीमाचं पोरग, बुधाचं पोरग, गावकी सोडतय स्वाभिमानानं जगतय र. तुझ्या मनाचं मांद जळतय र, तुझ्या मनाचं मांद जळतय र, तुझ्या मनाचं मांद जळतय र, तुझ्या मनाचं मांद जळतय र. सर्वांचे धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत, जय संविधान.